नमस्कार मित्रांनो, मी पंढरपूरमधून सुनील शिवशरण बोलत आहे। आता तुमच्यासाठी पंढरपूरच्या अगदी जवळ म्हणजे 14-15 किलोमीटर अंतरावरती तुम्हाला मी आता 5.5 एकर शेती आणलेली आहे। ती शेती आता म्हणजे मी ज्या ठिकाणी उभारलो ते पंढरपूर कराड रोडवरती पंढरपूरपासून 14-15 किलोमीटर हा रस्ता कराडकडे जातो। तर हा रस्ता पंढरपूरकडे जातो, हा रस्ता पंढरपूरकडे जातो आणि महूद हद्दी गारडी फाट्यावरती महूद हद्दीमध्ये ही शेती आहे। शेती म्हणजे अगदी हाकेच्या अंतरावर आहे, हायवे पासून अगदी हाकेच्या अंतरावर 2-3 क्षेत्र सोडले की ते आपले 5.5 एकरचा प्लॉट आहे। 2 विहीर, बोर, शेवगा, ऊस हा सगळा प्रकार आहे। आता नेऊन तुम्हाला दाखवतो या मागे। तर मित्रांनो, पंढरपूरला हा रस्ता जातोय, हा रस्ता गारडीला जातो, तर हा रस्ता साताऱ्याकडे जातोय। सातारा हायवेला उभारलोय आपण। सॉरी कराडकडे जातो बरं का। हा रस्ता कराडकडे जातो। हे बघा, हे हायवे आहे। ह्या हायवेच्या अगदी हायवेला लागून अगदी हाकेच्या अंतरावरती ही शेती आहे। हा परिसर आहे, बघून घ्या। संपूर्ण परिसर हा आहे। तर शेती ह्या बाजूला आहे, हे नारळाचे झाडं दिसत आहेत। ह्या नारळाच्या झाडाच्या बाजूला ती शेती आहे, अगदी रोडपासून जवळ आणि ह्याच रोडला लागून शेती आहे। तर तुम्हाला नेऊन दाखवतो, चला। तर मित्रांनो, शेतात पोहोचलो आहे। ही ऑल कंपाऊंड भिंत जी आहे, ह्या भिंतीपासून ह्याच रोडला लागून हे असं हे क्षेत्र आहे सगळं, हे बघा। आणि बाजूचा परिसर बघा, हा रोड आणि हे हाकेच्या अंतरावर म्हणजे इथं मेन हायवे आहे। हे बघा, पंढरपूर कराड रोड जो आहे, हे लिंबाचं झाड दिसतं इथंच आहे। आपण इथून आत आलो, इथून शूटिंग घेतली कराड रोडवरून, हे बघा। आणि हे बोर आहे, ब्लास्टिंग केल्यामुळं वरचं केसिंग पाईप फुटला आहे, हे बघा। असा बोर आहे आणि पूर्ण शेवग्याचं रान आहे, हे मळा आहे, हे बघा। हे बघा, अशा प्रकारे शेवग्याचा मळा आहे। आजूबाजूला वस्त्या, घरं, बंगले आहेत। हे बघा, अशा पद्धतीने ही शेती आहे। पलीकडची हद्द म्हणजे ते दगडाचं दिसतंय तुम्हाला, हे बघा। हे हद्द आहे पलीकडची, हे दगडाचं पोळ दिसतंय, ते हद्द आहे। आणि ह्या साईडची हद्द म्हणजे हे हद्द आहे बघा। गाडी लावली, रस्ता नीट ठेवलेला आहे अशा पद्धतीने, हे बघा। तर आपण विहिरीकडे चाललो, बोर दाखवली तुम्हाला, विहिरीकडे जाणार आहोत। आणि अशा प्रकारे वस्त्या, घरं वगैरे आहेत तिथे बाजूला, हे बघा। तर हा हौद बनवलेला आहे लिक्विड सोडून फवारणी करण्यासाठी, अशा पद्धतीने आहे, हे बघा, हे बघा। तर चला आता आपण आतमध्ये जाऊयात पुढे। आंब्याचं झाड आपल्या क्षेत्रामध्येच आहे, अशा प्रकारे आंबे पण लागलेत, हे बघा। आंबे संपूर्ण लकडलेले आहेत। अशा पद्धतीने आहे हे आंब्याचं झाड आपल्या क्षेत्रामध्येच आहे। हे बांध आहे, हे केळीच्या अलीकडे हा बांध आहे, हा बांध आहे। हा आपल्यातला रस्ता आहे। मी तुम्हाला पहिलं बोरवेल दाखवलं, ही दुसरं बोरवेल आहे, हे बघा। हे अशा पद्धतीने ही एक बोरवेल आहे। मोटर नाही दोन्ही ह्याच्यावरती, कारण पाणी पुरतं ह्यांना विहिरीचं। आणि अशी ड्रीपवरती पूर्ण बाग केलेली आहे, अशी पूर्ण ड्रीपवरती बाग केलेली आहे। तर आपण आता ऊसाच्या क्षेत्राकडे जाणार आहोत। विहीर दाखवतो। तर 2 विहिरी आहेत, तुम्हाला 2 बोरवेल दाखवले। आता ही एक विहीर आहे बघा, विहीर आहे, हे बघा, हे बघा। ही विहीर पाणी फुल्ल आहे, शेजारी असा ऊस आहे लोकांचा आहे, हे बघा।
विहीर आहे, संपूर्ण विहीर आहे बांधीव चांगली. आता दुसरी विहीर दाखवतो आणि ऊस दाखवतो, क्षेत्र दाखवतो. चला. हे लिंबाच्या झाडापाशी बांध आहे, हे बघा हा बांध आहे. आणि हे क्षेत्र ऊसाचं हे या 5.5 एकरमध्ये आहे. हे बघा हा ऊस आहे, विकणाऱ्या क्षेत्रामधलंच आहे. हे पण तुम्हाला ही विहीर दाखवली, हा ऊस आहे संपूर्ण. तर आपल्याला आता पलीकडे जायचं आहे, ऊसाच्या पलीकडे विहीर आहे, ते पण दाखवतो. हे अशा पद्धतीने ऊसाच्या बाजूला आलो आहे आपण, ऊसाच्या पश्चिम बाजूला आलो. हे पण विहीर आहे. आता हे विहीर दाखवतो तुम्हाला मी. चला. हा दगड म्हणजे बांध आहे, हा दगड हा बांध आहे. विहीर दाखवली, ही दुसरी विहीर आहे. हे बघा हे पाणी दिसतंय तुम्हाला, हे बघा, हे बघा पाणी उडलं. हे विहीर आहे, अशी पाईपलाईन आहे कडेला. हे बघा मोटर आहे, पाणी असतं नेहमी, शेताला पुरेल एवढं पाणी नेहमी असतं. तर आता ही विहीर दाखवली तुम्हाला मी. तर अशाच पट्टीत पुढे जाऊन अजून इकडे ऊस आहे. अर्धा ऊस गेलेला आहे, हा संपूर्ण ऊस आहे. हे बघा हे ऊस आहे. शेजारी केळी आहेत. हे बघा हे चिंचेचं झाड आपल्या हद्दीत आहे. हे बघून घ्या, ही असा ऊस आहे ही सगळा. हे बघा आपल्या क्षेत्रामधला ऊस आहे असा. जो मोठा दिसतोय तो ऊस हा शेजारचा आहे, त्याचा संबंध नाही, हा आपला आहे. बांध आहे, हा बांध आहे सरळ. ही शेजारची जमीन आहे ही सगळी अशी. आणि ह्या बांधेच्या इकडून हे आपलं क्षेत्र आहे, जे द्यायचं आहे ते हे क्षेत्र आहे. तर मित्रांनो, पंढरपूर कराड रोड पंढरपूरपासून अगदी 14-15 किलोमीटरवरती रोडच्या जवळ एखादं दुसरं क्षेत्र सोडल्यानंतर जवळचं हे क्षेत्र आता तुम्हाला सगळं मी दाखवलेलं आहे. हे जी प्राईस कोट केलेली आहे त्यांनी 20 लाख रुपये, 2 विहीर, बोर आणि रस्त्याला लागून आहे, काही प्रॉब्लेम नाही, हद्द वगैरे सगळे आहे. प्राईस कोट 20 लाख केलेले आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्रामधून ज्यांना प्रॉपर्टी घ्यायची आहे किंवा प्रॉपर्टी द्यायची आहे त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. कारण घेणारे आणि देणारे दोन्ही ग्राहक माझ्याकडे अवेलेबल आहेत. सेवा दिली जाईल. त्याच पद्धतीने माझ्या प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.